नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय या ठिकाणी शासनाच्या द्वारे निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये आपण बघू शकता की जिल्हा परिषदांच्या स्थापनेवरील पायाभूत पदांची अर्थात प्राथमिक शिक्षकांची संख्या निश्चित करण्याच्या संदर्भात हा जी आर आहे 2 जानेवारी 2026 ला पारित झालेला आहे. आणि या जी आर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आता संपूर्ण राज्यभरामध्ये काय शिक्षकांची जी 9,720 एवढी पदे काय वाढीव निर्माण झालेली आहे. 9,720 ही जी शिक्षकांची अतिरिक्त पदे वाढण्यात आलेली आहे. आता ही पदे कोणासाठी असणार आहेत यासाठी तुम्हाला माहीतच आहे. बघा, या जी आर मध्ये जी माहिती आहे ती आपण वाचून समजून घेऊया. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो की इथे संदर्भ 1 दिलेला आहे. या संदर्भ 1 मध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की आज रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण शिक्षकांची संख्या जिल्हा परिषद शाळांमध्ये किती आहे, तर ती आहे 2,36,288 एवढी. आणि संदर्भ क्रमांक आता 4 बघा तिथे. त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आज रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही समूह साधन केंद्रांची संख्या आहे ती किती आहे, ती आहे 4,860. आता हे समूह साधन केंद्र म्हणजे केंद्रीय शाळा. आणि या केंद्रीय शाळेमध्ये काय होणार आहे, आता प्रत्येक शाळेवर एक क्रीडा शिक्षक देण्यात येणार आहे आणि एक काय देण्यात येणार आहे, विशेष शिक्षक. बघा इथे दिलेले संदर्भ क्रमांक 3 बघा. आता हा इथे दिलेला आहे संदर्भ क्रमांक 3. आता संदर्भ क्रमांक 3 मध्ये काय सांगितलेले बघा. येथे शासन निर्णयाच्या अन्वये केंद्रीय स्तरावर विशेष शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी अध्यापन आणि या दिव्यांग विद्यार्थी अध्यापन संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे केंद्रीय स्तरावर विशेष शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी अध्यापन हा 4,860 पदांचा समावेशित असलेला नवीन संवर्ग तयार झालेला आहे. म्हणजे आता इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या ठिकाणी 4,860 हे क्रीडा शिक्षक तयार होणार आहेत. म्हणजे एवढे यांची क्रीडा शिक्षकांची पदं भरले जाणार आहेत. आणि एवढेच 4,860 म्हणजे प्रत्येक केंद्रीय शाळेवर एक क्रीडा शिक्षक आणि एक कोण विशेष अध्यापन करणारा शिक्षक, असे हे जे पद आहेत प्रत्येक केंद्रीय शाळेवर. आता केंद्रीय शाळा आहेत 4,860 म्हणजे एका शाळेवर 2, तर याची ही टोटल जी होणार आहे 9,720 एवढी नवीन पदे तयार झाली. पण आता ही नवीन पदं कोणासाठी तयार झालेली आहे, ही झालेली आहेत विशेष शिक्षकांसाठी. आणि विशेष शिक्षक कोणचे, हे क्रीडा शिक्षक आणि दिव्यांग विद्यार्थी अध्यापक शिक्षक. आता हे जे 2 संवर्ग निर्माण झालेले आहेत तर यांची जी भरण्याची प्रक्रिया कशामध्ये आहे, तर ही पुढे सांगण्यात आलेली आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे, परिशिष्ट अ मध्ये ज्या जिल्हा परिषद निहाय शिक्षकीय संवर्गातील मंजूर पदे व शिल्लक पायाभूत पदे याचा तपशील दर्शवण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही समोरच्या पत्रकात जर गेलं तर इथे एक परिशिष्ट तुम्हाला इथे जोडल्याचं दिसून येत आहे. बघा तुम्ही इथे हे तुमच्या समोर एक परिशिष्ट आलेलं आहे. आता या परिशिष्टामध्ये जिल्ह्यानुसार काय दिलेल्या आहेत जागा आहेत. बघा आपण थोडंसं खाली येऊन इथे बघू शकतो. इथे तुम्हाला दिसत आहे, इथे बघा अहिल्यानगर आहे. अहिल्यानगरला मंजूर पदे किती आहेत, तर 11,967. याच्यामध्ये समूह साधन केंद्र म्हणजे त्यामध्ये केंद्र शाळा किती आहेत, तर 246. प्रत्येक केंद्र शाळेवर 2 शिक्षक. कोणचा, एक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन शिक्षक आणि दुसरा कोण, तर क्रीडा शिक्षक. म्हणजे 246 केंद्रीय शाळेवर 246 क्रीडा शिक्षक आणि 246 विशेष अध्यापक शिक्षक, अशी यांची एकूण संख्या किती झाली, 492. आणि 492 आता हे कुठे मायनस होणार आहे, हे जे एकूण त्या अहिल्यानगर मध्ये मंजूर जे काही शिक्षकांची पदं आहेत. बघा इथे मंजूर पायाभूत पद 11,967 आहेत. आणि या 11,967 मधून काय होणार आहे, हे 492 पदं वजा होणार आहेत. आणि मग राहिले किती,
11,475. म्हणजे तुम्ही बघा काय झालेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी जे काही हे जे नवीन संवर्ग तयार झालेले आहेत 2, या नवीन संवर्गांच्या वाट्याला ह्या 492 जागा गेलेल्या आहेत. आणि मग ह्या जागा कुठून गेलेल्या आहेत? तर ह्या जागा या ठिकाणाहून, म्हणजे मंजूर पद. मग आता ही मंजूर पद कोणासाठी होती? तर ही मंजूर पद प्राथमिक शिक्षकांसाठी होती. मग याच्यामध्ये आता फक्त हे 2 नवीन संवर्ग तयार होऊन ऍड झालेले आहेत. आणि ही आपल्या जे काही बीपीएड धारक आहेत, एमपीएड धारक आहेत, ते क्रीडा शिक्षक होण्यासाठी त्यांना याची संधी आहे मित्रांनो. आणि जे ज्यांनी विशेष असं डीएड आपली पात्रता धारण केलेली आहे, म्हणजे दिव्यांग शिक्षक बनण्यासाठी त्यांनी त्या प्रकारचं डीएड केलेलं आहे, तर अशा जे उमेदवार आहेत त्यांना काय मिळणार आहे, याच्यामध्ये संधी मिळणार आहे. अशा एकूण किती जागा मिळणार आहेत मित्रांनो? तर अशा 9,720. आता याचं विवरण तुम्हाला बघायचंय, तुम्ही आणखी खाली या आणि या ठिकाणी बघा. या ठिकाणी जिल्ह्यानिहाय इथं तुम्हाला दिलेली आहे माहिती. तुम्हाला जर ही माहिती बघायची असेल तर आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ते टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तिथे तुम्हाला तो GR पाहायला भेटून जाईल. आता बघा इथे मी माहिती तुम्हाला दाखवलं. आता बघा इथे एकूण ज्या आहेत संपूर्ण राज्यभरात 2,36,288 जागा आहेत. त्यापैकी केंद्रीय शाळा किती आहेत? 4,860. आणि त्यामध्ये आता जे समूह साधन शिक्षक 4,860. किती जे काही दिव्यांग विद्यार्थी अध्यापक असतील हे 4,860 कोणते? तर हे स्पोर्ट्स टीचर आहेत, क्रीडा शिक्षक. म्हणजे प्रत्येक शाळेवर हे एवढे कोणचे दिव्यांग अध्यापक आणि एवढे क्रीडा शिक्षक, म्हणजे 2 वेळा त्याचं ऍडिशन झालेलं आहे. आणि ते टोटल तुमच्या समोर किती आहे? 9,720. आता ह्या ज्या महाराष्ट्रभरातील एकूण 2,36,288 जागा होत्या, त्यामधून आता हा एवढा जो कॅटेगरीचा कोटा आहे तो आता स्पोर्ट्स टीचर्सला गेलेला आहे आणि क्रीडा शिक्षक, म्हणजे क्रीडा शिक्षकला आणि दिव्यांग अध्यापकांना गेलेला आहे. मग आता एवढ्या जागा आपल्या समोर उर्वरित राहिलेल्या आहेत. त्याच्यामधून ज्या काही आता संच मान्यता होईल आणि त्या संच मान्यतेनुसार काय होणार आहे, रिक्त जागा माहीत पडणार आहेत आपल्याला. आणि त्या रिक्त जागामधून 9,720 जागा ज्या आहेत ह्या स्पोर्ट्स आणि दिव्यांग अध्यापक यांना जाणार आहेत. आणि उरलेल्या जागांमध्ये मग मात्र जे काही इतर पात्रता धारक असतील, जसं की डीएड धारक आहेत, त्याच्यानंतर बीएड धारक आहेत, यांच्यासाठी ह्या जागा वितरित करण्यात येणार आहेत. तर एक कशा प्रकारची न्यूज म्हणता येईल, अशा प्रकारचे हे जे परिणाम आहेत हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो. तर याच्यामुळे जास्त काही निगेटिव्ह होण्याची आवश्यकता नाहीये मित्रांनो, कारण जागा भरपूर जर आल्यात तर हा प्रॉब्लेम देखील काही मोठा वाटणार नाही. आणि उलट जे काही आपले स्पोर्ट्सचे पात्रताधारक मित्र आहेत, उमेदवार आहेत, जसे की बीपीएड आहे, एमपीएड आहेत, त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. आणि दिव्यांग या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं डीएड कंप्लीट केलेलं आहे किंवा बीएड कंप्लीट केलेलं आहे, त्यांच्यासाठी देखील ही गुड न्यूज आहे. त्याच्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्यासाठी देखील काय होणार आहेत, असे स्पेशल टीचर्स मिळणार आहेत. त्याच्यामुळे शिक्षणाचा त्यांचा दर्जा वाढू शकतो. त्यानंतर जे काही स्पोर्ट्स आहेत, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स टीचर्स प्राप्त झाल्यामुळे काय होते, त्यांच्यामध्ये क्रीडा गुणांचा काय विकास होण्यासाठी मदत होऊ शकते. असे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आपल्याला या GRचे दिसून येतात. तर अशा आहे, तुम्हाला ही माहिती समजली असेल. आणि